मित्रांनो, कुठेतरी वातावरण निवळत होतं. सुदर्शन घोले ही डाकूंना त्यांना अटक झालीच होती, पण आता नवीन एका डॉनची भर पडलेली आहे. तो म्हणजे आक्या भाई. आक्या भाई का बोका बाई का खोका बाई कुणालाच काही कळणार. म्हणजे आक्या म्हणजे हा सतीश भोसले आहे. आणि यो आक्या भाई कुणाचं काम करतोय कुणाचं नाही हे माहित नाही, पण सुरेश दस अण्णांचा कार्यकर्ता म्हटला जातो. कारण अण्णांचे बरेच व्हिडिओ व्हायरल आहेत त्याच्याबरोबरती, आणि अण्णांचा निकटवरती एकदम ठीक आहे. एकंदरीत आपलं ठेवायचं दाखवून दुसऱ्याचं पाहायचं वाकून आकाचा आका बी तयार व्हायला लागलाय. मी तर म्हणतोय बीडच्या नेत्यांचेच नाहीत तर आजच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांची तपासणी व्हायलाच पाहिजे. यो आक्याबाई म्हणजे शिरूर कासार इथला आहे, आणि या आक्याबाईचा व्यवसाय म्हणजे त्याला अंगठ्या घालायला खूप आवडतात, गळ्यात सोनं नाणं घालायला खूप आवडतं, पण स्वतःच्या मेहनतीने नाही. मग घालायचं कसं? गोरगरिबांना लूट पाडायचं, त्यांच्याकडून घालायचं, नाही दिलं तर हानमार करायची. कारण नेत्यांचा पाठिंबा याला आहेच, आशीर्वाद आहेच. आता यो आक्या बाईला जर पोलिसांनी ताब्यात घेतलंय, बघितलं मित्रांनो तुम्ही, एक सलमान खान सारख्यानी जर एका हरणाची शिकार झाली तर आजपर्यंत त्याची केस चालू आहे. आणि या आक्या भाई हरिण मारतोय, मोर मारतोय, कावीट मारतोय, याने काही ठेवलं सुद्धा नाही. पण ह्याच्या डोक्यावरती नेत्यांचा हात आहे. मला सांगायचं काय, वन्य प्राण्यांची शिकार करून सुद्धा ह्याच्यावर दखल गुन्हे दाखल आहेत, पण दखल नाही. गुन्हे दाखल आहेत पण दखल नाही. पोलीस प्रशासनाला मला एक विनंती करायची, एवढाने मोठे गुन्हेगार मोकाट कस काय फिरतायत? वन्य प्राणी जीवांची हत्या करणं हा कायद्याने गुन्हा आहे, आणि यांना फक्त गुन्हे दाखल करताय कस काय यांच्यावर? या गुन्हेगारांना डायरेक्ट कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आता या आक्या बाईचा बोका बाई नव्हे तर या आक्या बाईला भाई म्हणायला सुद्धा अंगावरती चालपट राहिलं नाही पाहिजे. आणि आज बघितलं असेल गोरगरिबांना लुटून हे मोठं होत आहेत, आणि सुरेश दसांचा कार्यकर्ता मानला जातोय. मला घेणं देणं त्याच्याशी कुणाचे नाही, तो कार्यकर्ता आहे किंवा नाही का कुणाला गुतवायचंय, पण आकाचा आक्का एक तयार होतोय महाराष्ट्रात. आणि गोरगरिबांना लुटून जर कोणी मोठं होत असेल, आपल्याला सारी टू व्हीलर घ्यायची म्हणलं तर जीवावर येतंय. कारण पैसा, आर्थिक धन दौलत नको. आणि यांच्याकडे एवढा बंडल आयुष आराम करताय. कारण ना आयुष आराम केलीच पाहिजे, पण स्वतःच्या जीवावर केली पाहिजे. गोरगरिबांना लुटून आयुष आराम नाही केली पाहिजे. तर मला एक सांगायचंय, मी आमच्या आयल्यानगर मध्ये सुद्धा पोलिसांना त्यांना विनंती करतोय, त्याच्यावर जर गुन्हे दाखल असेल तर त्याला लवकरात लवकर अटक करा. आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री